झी 24 तास एक पाऊल पुढे आहात त्यामुळे निश्चितच आमदार राहुल बोंद्रे यांनाही चांगल्या पद्धतीने ओळखत असणार आणि जो कार्यक्रम झाला ज्या कार्यक्रमात हे पैसे उधळण्यात आले त्या कार्यक्रमाबाबतची सविस्तर माहिती सुद्धा आपल्याकडे असणार आहे। ज्या पद्धतीने राहुल बोंद्रे आता सारवासारव करतायत हे पैसे दुष्काळग्रस्तांना देण्यात आले असे सांगतायत, कितपत विश्वास ठेवाल याच्यावर खरं आहे का हे? नाही, अतिशय खोटं आहे आणि असल्या कुठल्याही म्हणजे त्यांनी जाहीर केलेलं नव्हतं आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर हे जे पैसे उधळण्यात आले हे अतिशय खेदाची बाब आहे। एकीकडे दुष्काळाची परिस्थिती असताना चिखली मतदारसंघात असल्या घटना घडतायत, या जनतेशी खेळ करण्यासारखा प्रकार आहे। तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित होतात, तुम्ही पाहिलेलं आहे हे सगळं? त्यांनी नोटा वगैरे उडवताना मी तिथे होतोय। अनुपजी, राहुल बोंद्रे यांनी आता प्रतिक्रिया देताना म्हटलंय की कार्यक्रम संपल्यानंतर हे पैसे दुष्काळग्रस्तांसाठी जाहीर करण्यात आले होते, तिथे त्याबाबतची घोषणा करण्यात आली असं त्यांनी प्रतिक्रियेत म्हटलंय। हे खरंय, घोषणा करण्यात आली होती अशा पद्धतीची? नाही, असली कुठलीही घोषणा त्या ठिकाणी झाली नव्हती। धन्यवाद अनुपजी, आमच्याशी बोललात त्याबद्दल। आपल्यासोबत स्थानिक पत्रकार अनुप महाजन होते, ते स्वतः या कार्यक्रमात उपस्थित होते। ज्या पद्धतीने राहुल बोंद्रे यांची प्रतिक्रिया आम्ही आपल्याला दाखवली, त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम संपल्यानंतर हे उधळलेले पैसे सगळे दुष्काळग्रस्तांसाठी जाहीर करण्यात आले। जी सैलानी बाबांची यात्रा असते तिथे टँकरसाठी हे पैसे देण्यात आले असं त्यांनी सांगितलं। मात्र अनुप महाजन हे स्थानिक पत्रकार आहेत, ते स्वतः या कार्यक्रमात उपस्थित होते। त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की अशा पद्धतीची कुठलीही घोषणा या कार्यक्रमात किंवा कार्यक्रमानंतर करण्यात आलेली नव्हती। झी 24 तास एक पाऊल पुढे।